आज आहे 14 नोव्हेंबर म्हणजेच बाल दिवस। सर्वांना बाल दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। तसेच आपल्या यूट्यूब फॅमिलीला देखील खूप शुभेच्छा। आज बाल दिनासाठी मी मुलांसाठी केक बनवणार आहे, ब्लॅक फॉरेस्ट केक। फक्त स्पॉन्ज बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे घेणार आहोत बाउल घेणार आहोत। त्यामध्ये इथे एक अंड मी फोडून घेत आहे। जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल अंड्याच्या ऐवजी तुम्ही दही घेऊ शकता 1 वाटी, पण इथे मी अंड घेतलेले आहे। अंड आपण छानपैकी फेटून घेणार आहोत बीटरच्या साहाय्याने। जर बीटर नसेल तरी काही हरकत नाही, आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा आपल्या घरात विस्कर असतं अंड फेटायचं, त्याने देखील आपण छानपैकी अंड इथे फेटून घेणार आहोत, जेणेकरून अंड फेटलं की केक अगदी आपला सॉफ्ट होणार आहे। तुम्ही बघू शकता मी इथे 2 ते 2.5 ते 3 मिनिटापर्यंत मी इथे अंड फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे टाकून घेतलेले आहे तेल, टाकून घेतलेले आहे अर्धी वाटी, आणि त्यानंतर इथे मी व्हॅनिला एसेन्स देखील टाकून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता 3 ते 4 ड्रॉप्स पुरेसे होतात व्हॅनिला एसेन्सचे। ते देखील आपण छानपैकी फेटून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण जे सर्वप्रथम आपण इथे लिक्विड टाकून घेतलेला आहे ते फेटून झाल्यानंतर आपण यामध्ये इथे टाकून घेणार आहोत 1 वाटी मैदा। मैदा टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये बेकिंग सोडा तसेच बेकिंग पावडर या गोष्टी इथे टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हा खाण्याचा सोडा आहे। इथे मी अर्धा चमचा टाकत आहे। तो माझ्याकडून थोडा जास्त पडला होता, त्यामुळे मी इथे अर्धा चमचा टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता बाकीचा मी साईडला काढून ठेवलेला आहे। आणि त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत बेकिंग पावडर। बेकिंग पावडर देखील आपण इथे अर्धा चमचा टाकलेली आहे। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत कोको पावडर। कोको पावडर मी इथे 2 चमचे टाकलेले आहे। बघू शकता इथे आपले 2 चमचे कोको पावडर झालेली आहे। आता आपण चमच्याने हे मिक्स करून घेणार आहोत। आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। ती अर्धी वाटी साखर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण 1 वाटी दूध लागत इथे टाकून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण आपण आता पुन्हा बीटरच्या साहाय्याने छानपैकी मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आतमध्ये कोणतीही गाठ राहणार नाही। तुम्ही चमच्याने देखील विस्करने देखील केलं तरीही होतं ते, पण इथे माझ्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे मी पटापट बीटरने केलेला आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मिश्रण छानपैकी बीट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान कन्सिस्टन्सी येते याच्याने। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे 3 ते 4 मिनिटांमध्ये आपल्या बऱ्यापैकी छान झालेलं आहे। आता आपण केकचा टीन घेणार आहोत, त्यामध्ये बटर लावू शकता तुम्ही, बटर पेपर घेऊ शकता। इथे मी आपलं गावरानी तूप घेतलेलं आहे। तूप केकच्या डब्याला लावून घ्यायचं। त्यामध्ये आपण थोडा मैदा घेतलेला आहे। मैदा असं पूर्ण पसरवून घ्यायचा, हात लावायचा नाही। अशाच पद्धतीने मैदा लावल्यास आणि वरचा एक्स्ट्राचा जो मैदा असतो तो इथे काढून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये आपण हे केकचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते यात आपण टाकून देणार आहोत। सर्व मिश्रण मी आता केकच्या डब्यात इथे टाकून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता उरलेले देखील मी आता टाकून घेतलेले आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने केकचा डबा हा वरतून हळूच असा खाली आपटून घ्यायचा आहे, म्हणजेच जेणेकरून आतमध्ये जे बबल्स असतात ते निघून जातात। आणि इथे मी कढई प्रीहीट करून ठेवलेली होती आणि त्यानंतर वरतून आपण इथे झाकण ठेवलेलं आहे पातेल्याचं। एक 15 ते 20 मिनिटांनंतर मी झाकण चेक करून बघितलं, चाकूच्या सहाय्याने टाकून बघितलं तर केक हा आपला झालेला नव्हता। तुम्ही बघू शकताय केक झालेला नाही हे समजलं कसं काय। तुम्ही बघू शकता चाकूला आतमध्ये पूर्ण आतमधलं पातळ लेअर लागलेला होता, त्यामुळे मी पुन्हा 15 ते 20 मिनिटं ठेवून बघितला आणि त्यानंतर आपला केक हा खूप छानपैकी झालेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा टाकून बघत आहे। तुम्ही बघू शकता चमच्याला काहीच चिकटलेले नाही। आपला केक हा अगदी छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छानपैकी फुगलेला आहे। भांडं गरम होतं, मी असाच हात लावला आणि त्यानंतर आपल्या रुमालाच्या सहाय्याने काढून बघितलं। तुम्ही बघू शकता केकची जाडी किती छान आलेली आहे, अगदी सॉफ्ट झालेला आहे केक। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आज आला असाल तर लाईक आणि हा व्हिडिओ जरूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।